नक्कीच. पण हे आपण बघितलं स्लीप डिस्क किंवा स्पायनल कॉर्डचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यासाठी ॲक्युपंक्चर कशा पद्धतीने काम करतं? खरं म्हणजे स्पाईनचा कुठलाही आजार आमच्या हॉस्पिटलमध्ये स्पेशालिटी म्हणून आपण ट्रीटमेंट करतो. म्हणजे पूर्ण जगाहून कुठेही ॲक्युपंक्चरमध्ये जर ट्रीटमेंट करायचं असेल किंवा काही स्पाईनचा प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे पाठवतात. इव्हन कॅनडातून किंवा आपलं UK मधून तर ऑपरेशन करूनसुद्धा फेल झालेल्या केसेस स्लीप डिस्क आमच्याकडे पाठवतात. तर स्लीप डिस्क हे प्रॉब्लेम जेव्हा स्पाईनचा प्रॉब्लेम आहे तर ते स्पाईनचे प्रॉब्लेम चांगलेच होत नाही. ह्या स्पाईनच्या प्रॉब्लेममध्ये उपचारच निघत नाही. लोक गोळ्या घेऊन पेन किलर्स घेऊन घेऊन दिवस काढतात. समजलं. आता माझा स्वतःचा तुम्हाला अनुभव सांगतो. तर 2002 साला गाडी जात असताना एक खड्ड्यामध्ये गेली गाडी आणि माझा स्पाईन टिल्ट झाला असं आणि पूर्ण ब्रेक झाला आणि एवढा पीस राहिला. समजलं. ताबडतोब हात माझा पॅरालाइज झाला आणि पूर्ण मी असं एवढ्या कंडिशनमध्ये होतो की मानसुद्धा हलवू शकत नव्हतो. अशा कंडिशनमध्ये लाईफ जाणं कठीण होतं. प्रत्येक मोठ्या मोठ्या डॉक्टर बॉम्बे, दिल्ली, नंतर अमेरिकापर्यंत सर्व जागी जाऊन आलो. सर्वांनी सांगितलं केस इज गॉन केस. इवन ऑपरेशन कॅनॉट बी डन. सो आता पुढं तुम्हाला फक्त जीवनभर झोपून राहावं लागणार आहे. फक्त टॉयलेट पुरतं उठायचं किंवा आपण जेवणासाठी उठायचं, नाहीतर पूर्ण झोपून राहायला पाहिजे. हे 2002 साली माझं स्वतःचा अनुभव. आणि ते झाल्यानंतर जर तुम्ही थोडी शिंक किंवा एक खोकलासुद्धा आला तर इथून खालती पॅरालिसिस होणार किंवा कोमामध्ये जाणार. ही माझी कंडिशन. माझी वेबसाईटमध्ये पूर्ण MRIचे रिपोर्ट्स वगैरे सर्व आहे. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात केवढ्या प्रमाणात माझं स्लीप डिस्क झालं होतं. मी प्रत्यक्षात असं सरळ बसायचो. पाईप केलं होतं पाणी घ्यायला टाकायला, असं पाईप केलं होतं आणि हात असा जर मी असं टेकतसुद्धा नव्हतं. असं असं उभं असं बसावं लागत होतं. जर थोडंसुद्धा टच केलं पाठीमागे तर हात असा वरती यायचा. अक्षरशः कंडिशन आतासुद्धा आठवण झाली ते रडायला येतं. ह्या कंडिशनमधून आता जीवन काढणं फार कठीण. तर मग मी स्वतःचा रिसर्च म्हणून स्वतःला ट्रीटमेंट केलं. तो पण व्हिडिओ आहे, तुम्ही इंटरनेटवर बघू शकतात. तो ट्रीटमेंट करून आज मी 2000 सालपासून आज माझं नवीन जीवन जगतो आहे. आणि ते जीवन पण जगत नाही तर लोकांना जगवतो.